आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी तुम्हाला खेकड्याचं कालवण करून दाखवणार आहे। खेकड्याचं कालवण बनवण्यासाठी इथे मी 1 किलो खेकडे घेतलेली आहेत। ही मोठी मोठी अगदी ताजी खेकडे आहेत। आता त्याच्या बारक्या नांग्या त्याचा असं पुढचं टोक काढून आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आणि हे आपल्याला कालवणात टाकायचे। आता पहिल्यांदा आपण मसाला करून घेऊया। आता मसाल्याचं साहित्य तुम्ही तुमच्या किती तुम्हाला भाजी करायची त्यानुसार हे मसाल्याचं साहित्य घ्या। इथं मी खोबरं, कांदा, आले, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता ती पहिल्यांदा आपण हा मसाला चांगला भाजून घेऊया थोड्याशा तेलावर। ह्यातला कांदा फक्त आपल्याला चांगला असा लालसर रंगावर भाजून घ्यायचा। आता पहिल्यांदा आपण हा मसाला बारीक करून घेऊया। मसाला बारीक करून घेतलाय। आता आपण ही खेकड्याच्या नांग्या मिक्सर मध्ये बारीक करून, आता ह्या नांग्या बारीक केल्यानंतर मग त्यात असं थोडस पाणी टाकून घ्या, असं धुवून घ्या जरा। आता हे अगदी वरच्यावर ह्याचं पाणी घ्यायचं। हे असं वरच्यावर अगदी गाळून घ्यायचं, खालचं अजिबात घ्यायचं नाही। आता हे गाळलेलं पाणी आपल्याला असंच ठेवायचं आणि रस्स्यात टाकायचं। आता तेल तापले, आपण हा मसाला टाकून घेऊ। मसाला चांगला परतत आल्यावर त्यात हळद टाकू, 2 चमचे हा काळा मसाला घालूया, 2 चमचे लाल तिखट घालूया, तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा। आता त्यानंतर नाही खेकडे त्याच्यात टाकून ती पण चांगली परतून घ्यायची। आता मीठ आपण 1 चमचा टाकून घेऊ। आता त्यानंतर हे सगळं असं चांगलं परतून घ्यायचं।
आता परतल्यानंतर हे खेकड्याच्या नांग्या बारीक केलेलं परत हे अगदी वरच्यावर टाकायचं, म्हणजे काय खाली त्याचे बारीक बारीक कण असेल ते ह्याच्यात टाकायचं नाही, एकदम वरच्यावर हे पाणी टाकायचं. हे पण घ्यायचं नाही खालचं. आता खेकडे शिजण्यासाठी आपण हे मिक्सर धुतलेलं पाणी सुद्धा त्यात टाकून घेऊ. आता 10 मिनिटं आपण हे असंच काढून उकळू देऊ. खेकड्याची भाजी झाली, खेकडे शिजलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.